दुधगाव येथे 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, आनंदी आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी 8:30 वाजता गावातील मैदानावर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक विष्णू हरी कदम यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण होताच उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि ध्वजगीत सादर केले. राष्ट्रगीताच्या वेळी संपूर्ण मैदानावर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कवायत सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक संतोष पाटील, हांबरे सर, पेसा शिक्षक अमोल मोरे आणि रुपेश झुगरे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष जयराम दुधवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमासाठी चंदू हरी कदम यांना अध्यक्षस्थान देण्यात आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची पुढील रूपरेषा पार पडली. तसेच गावातील प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच भगवान झुगरे यांचा मान राखण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्यासाठी संधी देण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन, देशभक्ती, राष्ट्रपुरुषांचे योगदान, शिक्षणाचे महत्त्व आणि देशाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत उत्स्फूर्तपणे भाषणे केली. काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विचार मांडत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने भाषणे केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. भाषण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन म्हणून वही आणि पेन बक्षीस देण्यात आले. या छोटेखानी सत्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. भविष्यातही विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले वक्तृत्व आणि कलागुण विकसित करावेत असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान गावातील नागरिक, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेली कवायत तसेच त्यांची भाषणे हा कार्यक्रमातील विशेष आकर्षणाचा विषय ठरला. मान्यवरांचे मार्गदर्शन. यानंतर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपसरपंच भगवान झुगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाला जीवनात महत्त्वाचे स्थान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी नियमित शिक्षण घेऊन चांगले नागरिक बनावे आणि आपल्या गावाचे, तालुक्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष चंदू हरी कदम यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण, शिस्त, मेहनत आणि एकतेची कास धरावी असे मार्गदर्शन केले. गावातील सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे करणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. चॉकलेट वाटपाने कार्यक्रमाची सांगता. स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना गोळ्या व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने चॉकलेट स्वीकारत कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि गोड तोंड करून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दुधगाव येथे झालेल्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात राष्ट्रध्वजाला मानवंदना, देशभक्तीपर गीते, राष्ट्रगीत, ध्वजगीत, विद्यार्थ्यांची कवायत, भाषणे आणि विद्यार्थ्यांचा गौरव अशा विविध उपक्रमांमुळे संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम विशेष ठरला. थोडक्यात दुधगाव येथे 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. विष्णू हरी कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण, विद्यार्थ्यांची कवायत व भाषणे, वक्तृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना वही, पेनचे बक्षीस आणि शेवटी चॉकलेट वाटप अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली. प्रतिनिधी प्रवीण कदम, प्रबंधभूमी, महाराष्ट्र न्यूज, कोडाळा.